अँड दिस इज अ NPN ट्रान्झिस्टर. त्याच्यामुळे इथं काय असणार आहेत, लार्ज इलेक्ट्रॉन्स असणार. इथं काय असणार आहेत, व्हेरी फ्यू होल्स. अँड हिअर इलेक्ट्रॉन्स लेस दॅन इमिटर. ओके. आता वर्किंग साठी कंडिशन काय आहे, इमिटर शुड बी फॉरवर्ड बायस्ड अँड कलेक्टर शुड बी रिव्हर्स बायस्ड. ओके. इथं 3 करंट तयार होणार आहेत. ओके. हा जो करंट असणार आहे त्याला काय म्हणणार आहे आपण, इमिटर करंट, दॅट इज IE. सॉरी, एरोची डायरेक्शन चुकलेली आहे इथं. हा जो असणार आहे दॅट इज IE असणार आहे. IB जो आहे तो इथं असणार आहे आणि IC जो आहे तो इथं असणार आहे. ओके. इमिटर बेस फॉरवर्ड बायस झाल्यामुळे अबाउट 100 इलेक्ट्रॉन्स moves from N, म्हणजे हे एक्झाम्पल एक घ्यायला लागले. 100 एक्झॅक्टली नाही, त्याच्यापेक्षा लार्ज नंबर ऑफ असू शकतात. फॉर एक्झाम्पल 100 इलेक्ट्रॉन इमिटर टू बेस जाणार आहेत, तर त्याच्यातले व्हेरी फ्यू म्हणजे फॉर एक्झाम्पल 5 इलेक्ट्रॉन्स काय होतात, कंबाईन विथ होल, आणि बाकी 95 इलेक्ट्रॉन काय होतात, कलेक्टर रिजन मध्ये जातात. आणि 95 इलेक्ट्रॉन कलेक्टर रिजन मध्ये का जातात त्याचं बेसिक रिझन मी तुम्हाला सांगितलं आहे. ओके. त्याचं बेसिक रिझन काय आहे, बिकॉज कलेक्टर बेस्ड जंक्शन जो आहे, कलेक्टर बेस्ड जंक्शन कसं आहे, फॉरवर्ड बायस आहे का रिव्हर्स बायस आहे, इट इज इन रिव्हर्स बायस. कलेक्टर बेस्ड जंक्शन इज इन रिव्हर्स बायस, आणि रिव्हर्स बायस मध्ये असल्यामुळं तो मायनॉरिटी कॅरियरला ओढतो. मायनॉरिटी कॅरियर आर पुल्ड. आणि मायनॉरिटी कॅरियर म्हणजे काय, इलेक्ट्रॉन ना, कारण बेस मध्ये राहिलेले 95 इलेक्ट्रॉन, बेस कुठला आहे, पी टाइप आहे. बेस हा पी टाइप आहे, म्हणजे पी रिजन मध्ये मेजॉरिटी कॅरियर कोण असतात, होल्स, आणि मायनॉरिटी कॅरियर कोण असतात, इलेक्ट्रॉन्स. सो बेस मध्ये असणारे मायनॉरिटी कॅरियरला काय केलं जातं, कलेक्टर रिजन मध्ये ओढलं जातं. आणि या तिघांच्या मध्ये रिलेशन काय येणार बघा, हे बघा, 100 इलेक्ट्रॉन इमिटर मध्ये असतात, त्याच्यातले 5 बेस मध्ये जातात आणि बाकीचे 95 कलेक्टर मध्ये जातात. म्हणजे 100 इज इक्वल टू 5 प्लस 95 होणार, आणि त्याच्यामुळेच काय होणार आहे, दॅट इज IE इज इक्वल टू IB. IE इज इक्वल टू काय येणार आहे, IB प्लस IC. हा एक महत्वाचा फॉर्म्युला आपल्याला मिळतो. ओके. सो लार्जेस्ट करंट कुठला असतो, ऑलवेज इमिटर करंट, आणि मिनिमम करंट कुठला असणार आहे, बेस करंट. आणि कलेक्टर करंट काय असणार आहे, क्लोज टू द इमिटर करंट असणार आहे. कारण हा 100 असेल तर हा एक 5 असणार, अप टू 5, आणि हा काय असणार आहे, 95 असणार आहे. लक्षात येत आहे. ठीक आहे. आता देर आर 3 कॉन्फिगरेशन्स ऑफ द ट्रान्झिस्टर. ओके. कॉन्फिगरेशन ऑफ ट्रान्झिस्टर. कॉन्फिगरेशन्स ऑफ ट्रान्झिस्टर. असे किती कॉन्फिगरेशन आहेत ट्रान्झिस्टरचे, एकूण 3 ट्रान्झिस्टरचे कॉन्फिगरेशन आहेत. आता ट्रान्झिस्टरचे कॉन्फिगरेशन म्हणजे एक्झॅक्टली काय, लक्षात घ्या. आता हा जो ट्रान्झिस्टर आहे तो आपण कशासाठी वापरणार आहे, तर त्याचे डिफरंट ऍप्लिकेशन आहेत. तर तो काही वेळेला ऍम्प्लिफिकेशन प्रोसेस साठी वापरला जातो, काही वेळेला ऍज अ स्विच म्हणून वापरला जातो. आणि हा ट्रान्झिस्टर एखाद्या ठिकाणी वापरायचा म्हणजे काय असणार आहे, इट हॅज, ओके, इन एनी ऍप्लिकेशन. ओके. ट्रान्झिस्टर जर यूज करायचा झाला तर इन एनी ऍप्लिकेशन देर आर काय असतात, 2 इनपुट्स अँड 2 आउटपुट्स. म्हणजे 2 इनपुट टर्मिनल असणार आणि 2 काय असणार आहेत, आउटपुट टर्मिनल्स असणार आहेत. कारण इनपुट आपण 2 टर्मिनल मधून आहे. इलेक्ट्रिसिटी म्हटलं की एक लाईव्ह वायर आणि एक न्यूट्रल वायर, बरोबर आहे ना. असे 2 इनपुटचे टर्मिनल असणार आणि 2 आउटपुटचे टर्मिनल. ओके. म्हणजे एकूण ट्रान्झिस्टरला, म्हणजे एखाद्या ऍप्लिकेशन मध्ये ट्रान्झिस्टर जोडायचा झाला, एखाद्या ऍप्लिकेशन मध्ये ट्रान्झिस्टर जोडायचा झाला तर त्याला किती टर्मिनल पाहिजेत, ट्रान्झिस्टरला 4 टर्मिनल पाहिजेत. लक्षात घ्या, ट्रान्झिस्टर शुड हॅव 4 टर्मिनल्स.
त्याच्यातले 2 इनपुटला देणार आणि 2 आउटपुटला टर्मिनल आपण देणार. परंतु ट्रान्झिस्टर मध्ये रिजन किती आहेत? 3च रिजन आहेत ना. एक म्हणजे एमिटर, दुसरा म्हणजे बेस आणि तिसरा म्हणजे कलेक्टर. आता हे 3 रिजन मधून 4 टर्मिनल आपल्याला काढायचे असतील. मी काय सांगतोय लक्षात घ्या. 3 रिजन मधून आपल्याला 4 टर्मिनल काढायचे असेल तर कुठला तरी एक रिजन आपल्याला काय करावं लागेल? कॉमन घ्यावा लागणार आहे. हे बघा, 3 रिजन मधून 4 टर्मिनल काढायचे असतील तर आपल्याला कुठला तरी एक रिजन कॉमन घ्यावा लागेल. बेसला जर कॉमन घेतला, ओके, बेसला जर कॉमन घेतला तर हे असं होणार आहे. बेसला कॉमन घेतला तर ती सर्किट डायग्राम अशी होणार आहे. हे जे कॉन्फिगरेशन आहे त्याला काय म्हणायचं? कॉमन बेस कॉन्फिगरेशन. ओके, सो दिस इज इनपुट नंबर 1, दिस इज इनपुट नंबर 2 and this is output number 1 and this is output number 2. लक्षात घ्या, म्हणजे एक टर्मिनल काय असणार आहे? कॉमन असणार आहे. जर बेस कॉमन घेतला तर काय येणार आहे? इट इज कॉल्ड एज कॉमन बेस कॉन्फिगरेशन. किंवा ओके, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन कसं होणार? इमिटर, बेस अँड कलेक्टर. कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन म्हणजे इमिटर आणि बेस मध्ये एक कनेक्शन येणार आणि इमिटर आणि कलेक्टर मध्ये दुसरं कनेक्शन येणार आहे. सो इथे एक बॅटरी जोडणार आणि इथे एक बॅटरी जोडणार आपण. इथे एक बॅटरी जोडणार आणि इथे एक बॅटरी जोडणार आहे. हे झालं कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. आणि कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन कसं होणार बघा, या पद्धतीनं. इमिटर, बेस अँड कलेक्टर. तर त्याच्यामध्ये बेस आणि कलेक्टर मध्ये एक बॅटरी जोडलेली असणार आहे आणि इमिटर आणि कलेक्टर मध्ये दुसरी बॅटरी जोडलेली असणार. ठीक आहे, फॉर वर्किंग ऑफ द ट्रान्झिस्टर. या पद्धतीने हे असणार आहे, लक्षात घ्या. सो ट्रान्झिस्टरचे 3 कॉन्फिगरेशन कुठला आहे? फर्स्ट इज द कॉमन बेस कॉन्फिगरेशन. फर्स्ट कॉन्फिगरेशन आहे ते कॉमन बेस कॉन्फिगरेशन. ठीक आहे, आणि कॉमन बेस कॉन्फिगरेशनची डायग्राम कशी येणार बघा. कुठला ट्रान्झिस्टर आहे सांगा? ट्रान्झिस्टर कुठला आहे? NPN ट्रान्झिस्टर आहे. कॉमन बेस साठी बेस कॉमन घ्यायला पाहिजे ना. एक बॅटरी मी इथं जोडणार, निगेटिव्ह टर्मिनल, पॉझिटिव्ह टर्मिनल, आणि दुसरी हा जो कलेक्टर आहे हा कलेक्टर असणार ना. कलेक्टर रिव्हर्स बायस मध्ये पाहिजे, त्याच्यामुळे असं जोडावं लागणार. N region connected to the positive terminal. This is called as common base configuration. ठीक आहे, आता दुसरं कॉन्फिगरेशन कुठलं आहे? कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनची डायग्राम कशी येणार बघा. वन्स अगेन हा कुठला ट्रान्झिस्टर आहे? NPN ट्रान्झिस्टर. सो दिस इज N, दिस इज P, दिस इज N. ठीक आहे, आता इमिटरला कॉमनला घ्यायला पाहिजे ना. इमिटर विल बी कॉमन. ओके, इमिटर कॉमन म्हणजे इकडे एक येणार आहे असं कॉम्बिनेशन आणि इकडे एक येणार आहे असं. आता बघा, कलेक्टर जो आहे तो कसा पाहिजे? रिव्हर्स बायस मध्ये पाहिजे. म्हणजे N शुड बी कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल. म्हणजे इथे एक बॅटरी येणार आहे, दॅट इज VCC, आणि ही जी बॅटरी असणार आहे ती VBB. म्हणजे बेस जो आहे तो पॉझिटिव्ह टाईप आहे ना. पॉझिटिव्ह म्हणजे
पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं येणार आहे बॅटरी, दॅट इज फी बीबी म्हणणार याला. ठीक आहे. इथं जे असणार आहे याला काय म्हणणार आपण, फी सीसी म्हणणार, आणि याला काय म्हणणार, फी ई असं म्हणणार. जे बॅटरी कॉमन सोडून बाकीचे जे राहिलेले आहेत त्याच्यानुसार बॅटरीला नाव द्यायचं असतं. ही बॅटरी जी आहे ती कुणाला जोडलेली आहे, इमिटर आणि बेसला, आणि बेस त्याच्यामध्ये कॉमन आहे म्हणून काय म्हणायचं याला, फी ई म्हणायचं. ही बॅटरी कुणामध्ये जोडलेली आहे, कलेक्टर आणि बेसमध्ये. ही बॅटरी कलेक्टर आणि बेसमध्ये, आणि बेस कॉमन असल्यामुळे त्याला फी सीसी म्हणणार. आता परत इथं ही जी बॅटरी आहे ती कुणाला जोडलेली आहे, इमिटर आणि कलेक्टरच्या मध्ये जोडलेली आहे. मग त्याला फी ई म्हणायचं का फी सीसी म्हणायचं, तर फी सीसी म्हणायचं. आणि ही जी बॅटरी आहे, ही बॅटरी इथली ती कुणामध्ये जोडलेली आहे, इमिटर आणि बेसच्या मध्ये जोडलेली आहे, आणि त्याच्यामध्ये इमिटर कॉमन आहे आणि म्हणून काय म्हणायचं याला, फी बीबी म्हणायचं. सो दिस इज द कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. आणि थर्ड कॉन्फिगरेशन कुठलं असणार आहे, दॅट इज कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन. कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन. कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन कसं असणार बघा, हा कुठला ट्रान्झिस्टर आहे बघा, वन्स अगेन एन पी एन ट्रान्झिस्टर आहे. सो दिस इज इमिटर लाईन, दिस इज बेस लाईन, अँड दिस इज कलेक्टर लाईन. ठीक आहे. आता कलेक्टरला कॉमन घ्यायला पाहिजे म्हणजे इमिटर आणि कलेक्टर मध्ये कनेक्शन जोडायला पाहिजे, बेस आणि कलेक्टर मध्ये दुसरं कनेक्शन जोडायला पाहिजे. ठीक आहे. आता बॅटरी कशी जोडायला पाहिजे बघा, इमिटर शुड बी फॉरवर्ड बायस्ड, म्हणजे नेगेटिव्ह शुड बी कनेक्टेड टू एन टाइप, आणि बेस जो आहे तो, बेस जो आहे तर पी टाइप इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल. कलेक्टर जो आहे तो ऑटोमॅटिकली इथं या टर्मिनल मुळे काय होणार, तो रिव्हर्स बायस मध्ये जाणार कलेक्टर. ओके. सो दिस इज द कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन. आता याच्यामधलं हे कॉन्फिगरेशन मोस्टली कुठेही यूज केलं जात नाही. कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन इज नॉट युज्ड एनिवेअर. ओके. मोस्टली कुठलं, मोस्टली कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन जे आहे ते जास्त यूज केलं जातं, आणि त्याच्यानंतर कॉमन काही ठिकाणी कॉमन बेस कॉन्फिगरेशन. ओके. सो कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन इथून पुढे आपल्याला स्टडी करायचं, लक्षात घ्या. ओके. आता इथं आणखी एक महत्वाची करंट आहे, कुठल्याही सर्किटमध्ये इनपुट करंट काय असणार आणि आउटपुट करंट काय असणार आहे हे महत्वाचं आहे. तर जनरली आता हे सर्किट सोडून द्या, याचा विचार आपल्याला करायचा नाही, कुठलं कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशनचा विचार आपल्याला करायचा नाहीये, कारण ते जनरली यूज केलं नाही. या दोन सर्किटचा विचार आपण करूया. आता हे कॉमन बेस कॉन्फिगरेशन जर कन्सिडर केलं तर कॉमन कोण आहे, कॉमन बेस कॉन्फिगरेशन मध्ये कॉमन कोण आहे, बेस. बेस कॉमन आहे ना. मग इनपुट आणि आउटपुटला काय येणार आहे, इनपुटला इमिटर येणार आहे आणि आउटपुटला करंट काय येणार आहे, कलेक्टर येणार आहे. सो इनपुट इज दी, इनपुट करंट म्हणजे काय असणार आहे, आयई, आणि आउटपुट काय असणार आहे, आयसी. हे लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं आहे. कॉमन बेस कॉन्फिगरेशन मध्ये बेस कॉमन आहे, कॉमन आहे ते सोडून द्यायचं. ठीक आहे. इनपुट आणि आउटपुटला मग कोण राहणार, एक तर इमिटर आणि कलेक्टर. तर इनपुटला काय घ्यायचं, नेहमी इमिटर करंट घ्यायचा, आणि आउटपुटला काय करायचा, कलेक्टर करंट घ्यायचा. कॉमन बेस कॉन्फिगरेशन. कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये कॉमन कोण आहे, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये कॉमन इमिटर आहे,
आणि इमिटर कॉमन असल्यामुळं इनपुट आणि आउटपुटला कोण घेणार आहे, तर इथं इनपुट करंट असणार बेस म्हणजे आयबी, आणि आउटपुट करंट काय असणार आहे, आयसी. म्हणजे तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात येईल की आउटपुट करंट हा नेहमी आयसीच असतो. आउटपुट करंट काय असतो, नेहमी आयसी. आणि इनपुट करंट जो आहे तर एक तर आयए असणार किंवा आयबी असणार आहे. कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन असेल, कॉमन इमिटर म्हणजे इमिटर सोडून द्या. ओके, तर इनपुट करंट काय असणार आहे, बेस करंट असणार आहे. आणि कॉमन बेस कॉन्फिगरेशन मध्ये कॉमन जे आहे ते सोडून द्यायचं आहे. ओके, सो इनपुट करंट काय असणार आहे, आयए असणार आहे. हे हा पार्ट सुरुवातीला लक्षात ठेवा. म्हणजे आता आपण काय स्टडी केलं बघा. ओके, कॉमन बेस कॉन्फिगरेशन मध्ये इनपुट करंट काय असेल सांगा बघूया. कॉमन बेस कॉन्फिगरेशन मध्ये इनपुट करंट काय असतो, आयई, करेक्ट. आणि आउटपुट करंट काय असणार, आयसी, करेक्ट. आणि कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये इनपुट करंट काय असेल, आयबी. आणि आउटपुट करंट काय असणार आहे, तर तो असणार आहे आयसी. आउटपुट करंटला नेहमी कोण असतं, आयसी. आणि इनपुट करंटला एकतर आयई किंवा आयबी असणार आहे. ओके, पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आजचा सेशन आपण इथंच एंड करणार आहोत. ओके, बाय अँड गुड डे.